नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उपासाचे डोसे बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, 1 वाटी भगर घेतली, त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घेतला। आता हे आपण थोडेसे परतून घेऊ, मिक्सरला बारीक करून घेऊ। हे आपले पीठ तयार झालेले आहे। आता आपण ते भिजवून घेऊ। त्याच्यामध्ये मीठ टाकलं, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट टाकली आणि त्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी टाकून पीठ भिजवून घेऊ। अजून आपल्याला थोडे पाणी लागेल त्याच्यामध्ये। मी अजून अर्धी वाटी पाणी टाकलं। हे बेटर आपलं तयार झालं। 10 ते 15 मिनिट ठेवून आपण आता शेंगदाण्याची चटणी करून घेऊ। त्यासाठी शेंगदाणे घेतली, मिरची घेतली, जिरं टाकलं, चवीनुसार मीठ घालायचं आणि ही चटणी आपली तयार आहे। तिच्यावर फोडणी घातली मी जिरं आणि लाल मिरची टाकून। आता आपण डोसे बनवून घेऊ। हे छान आपले डोसे तयार झाले। या खमंग डोसे तयार झालेले आहे आपले।